हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आज तुम्हाला केकची रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी इथं मी मैदा घेतला. हा चाळणीमध्ये 1 वाटी मैदा, ह्याच वाटीनं ही अर्धी वाटी मिल्क पावडर आहे. त्यानंतर कस्टर्ड पावडर, त्याच्यानंतर बेकिंग सोडा. तर मी एवढा बेकिंग सोडा घेतला. आता हे सगळं चाळून घेते. आता हे चाळून झालेलं आहे. हे बघा. आता इथे एका बाउलमध्ये अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. ह्याच वाटीनं अर्धी वाटीला थोडंसं कमी आहे दही घेतले. आता हे मिक्स करून घ्यायचंय. हे व्यवस्थित अगदी फेटून घ्यायचंय. आता तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल तेवढी पिठी साखर ती पण ह्याच्यात मिक्स केली. आता हे सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे आपलं मैदा आणि हे मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित असं मिक्स करूया. थोडंसं अगदी एक पिंच हे मीठ टाकते, अगदी थोडंसं टेस्टसाठी. हे बघा, एवढंसंच. हे एवढं मी दूध घेतलंय. आता थोडं थोडं करून टाकणार आहे. आता हे बॅटर आपलं व्यवस्थित झालेलं आहे. हे बघा. आता ह्याच्यात मी थोडीशी टूटी फ्रूटी टाकते, वरून थोडी टाकते. आता 1 वाटी दूध घेतलेलं, त्यातलं एवढं राहिलंय. म्हणजे 1 पाऊण वाटी दूध लागलं. आता इथं डब्याला मी तूप लावून घेतलंय आणि थोडंसं डस्टिंग केलंय मैदा टाकून.
आता हे बॅटर आपण ह्याच्यामध्ये टाकूया. सगळं व्यवस्थित काढून घेऊया. त्यात थोडासा हा डब्बा टॅप करूया. थोडीशी टुटी फ्रुटी टाकूया. आता ही कढई गरम झालेली आहे. आता हा डब्बा आपण ठेवूया. हे आता एक 40 मिनिटं आपण केक बेक करून घेऊया. 30 ते 35 मिनिटांनी बघूया आणि त्यानंतर जर झाला नसेल तर परत एक 5 ते 10 मिनिटं ठेवायचं. गॅस मी अगदी कमी केलेला आहे, लो फ्लेमवर करायचं. त्यानंतर आता आपण नंतर एक 30-35 मिनिटांनी बघूया. आता एक 35 मिनिटं झालेली आहेत, तर केक झालाय का बघूया. केक झालेला तर दिसतं. हे बघा, चाकू क्लीन आलेला आहे. तर आता हे थंड होऊ देत, मग आपण याला डिमोल्ड करून घेऊया. आता हा केक तयार आहे, तर आता ह्याला डिमोल्ड करून घेऊया. हे बघा, अगदी मऊ झालाय. आता मी कापून दाखवते. हे बघा किती छान झाला, एकदम मऊसूत. आता हे कट करून घेते मी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.